आदरणीय सर्व शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी, आपण जे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिक्षक भरतीविषयी व्हिडिओ टाकतो त्यावर त्यांच्या भरपूर कमेंट्स येत आहेत आणि त्या कमेंट्सला उत्तर देणं त्याला आपण म्हणजे फार जास्तीत जास्त प्राधान्य देतोय. तर अशाच बऱ्याचशा कमेंट्स आपल्याला या शिक्षक भरतीबाबत आलेल्या आहेत. तर त्याविषयी आपलं जे लाईव्ह इस्टिमेटर आहे ते काय सांगते ते आज सुद्धा आपल्याला बघायचं आहे. मित्रो, ही जी माहिती आहे याचा उपयोग फक्त आपण प्राधान्यक्रम देण्यासाठी ची पूर्व तयारी एवढाच याचा उद्देश आहे. अंतिम पवित्र पोर्टल. आपणा सर्वांना पवित्र पोर्टलवरच विश्वास ठेवायचा आहे. रोज तुम्हाला पवित्र पोर्टलला व्हिजिट द्यायची आहे आणि पवित्र पोर्टलवर आपले जे शिक्षक उमेदवार आहेत बंधू आणि भगिनी यांच्यासाठी काही नवीनच परिपत्रक आलेलं आहे का त्यावर सुद्धा तुम्हाला म्हणजे एक बारकाईनं लक्ष ठेवायचं आहे. तर अंतिम काय तर पवित्र पोर्टल. पारदर्शक भरतीसाठी जर तुम्हाला म्हणजे लक्ष ठेवावं लागेल तर ते पवित्र पोर्टलवरच. ही फक्त एक प्राधान्यक्रम देण्याची एक पूर्व पायरी म्हणू आपण त्याला, अशातला हा प्रकार आहे. तर आपल्याला बरेचसे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या ज्या कमेंट्स आलेल्या आहेत त्या आपण घेतोय. बघा इथं यांनी दिलेलं आहे की यांचं डीएड आहे, बीएड पण आहे आणि बीए पण आहे आणि दोन्ही परीक्षा पास आहेत. या ताई ईडब्ल्यूएस मध्ये आहेत आणि महिला भगिनी आहेत. तर यांचं त्यांचं कुठल्या संस्थेमध्ये यांचं सिलेक्शन होणार आहे ते आता आपल्याला आपल्या लाईव्ह इस्टिमेटरच्या माध्यमातून बघायचं आहे. तर यांचं आता बीए डीएड बीए बीएड आहेत ह्या आणि डीएड पण आहेत ह्या ताई. तर आपण यांना 6 ते 8 या गटामध्ये बघूया. 6 ते 8 त्यांचा विषय बीए असल्यामुळे त्यांनी तिथं विषय नमूद केलेला नाही. तर आपण त्यांचा विषय असं गृहीत धरू, समाजशास्त्र असेल किंवा कुठली तरी भाषा असेल. ह्यातही आहे तो ईडब्ल्यूएस मध्ये. तर इथं आपण ईडब्ल्यूएस घेणार आहे. त्याच्यानंतर यांचं समांतर आरक्षण आहे, महिला भगिनी आहेत आपल्या 30% आणि यांनी यांचा जो TIT चा स्कोअर दिलेला आहे तो बघा किती आहे, 144 आहे. तर इथं आपण आता यांचा 144 आणि यांचं आता काय सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी आहे, आपलं हे जे लाईव्ह इस्टिमेटर आहे हे काय रिझल्ट देते ते बघू आपण. अत्यंत सुरक्षित आहे झेडपी साठी, त्यासोबतच नगर परिषद, महानगरपालिका आणि अनुदान प्राप्त मध्ये तर आहेतच. काही प्रश्नच येत नाही तिकडे. यांचं एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये नाव जाऊ शकते असं आपलं हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते. पुढे ओबीसी आहेत ह्या ताई, 144 यांचे गुण आहेत, MSc बीएड आहेत आणि त्यांचा असा प्रश्न आहे बीड झेडपीला होईल का. ताई माझी एक सल्ला आहे तुम्हाला, तुम्ही MSc बीएड आहे तर कनिष्ठ महाविद्यालयासाठी तुम्ही अवश्य प्राधान्यक्रम द्यावे असा माझा एक तुम्हाला सल्ला राहणार आहे. तर 144 आहेत, ओबीसी मध्ये आहेत आणि MSc बीएड आहेत. तर बघूया आपण MSc बीएड आहेत ह्या ताई. तर आपण यांचं कनिष्ठ महाविद्यालयासाठी बघूया. विज्ञान शाखा ओबीसी मध्ये आहेत. तर ओबीसी महिला समांतर आरक्षण आहेत आणि यांनी जे यांचे TIT चे गुण सांगितलेले आहेत ते आहेत 144, 144. तर इथं आपले ऑलरेडी 144 नमूद केलेले आहेत. यांचं आपल्याला रिझल्ट बघायचं आहे. तरी आपण अत्यंत सेफ झोन मध्ये आहात, अत्यंत सुरक्षित आहे. झेडपी मध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जर बीड जिल्हा परिषद मध्ये जर कनिष्ठ महाविद्यालय असतील झेडपीचे, त्यामध्ये आपलं सिलेक्शन होण्याचे दाट शक्यता आहे आणि अनुदान प्राप्त एकाच 3 या प्रमाणात आपली
निवड यादीमध्ये आपलं नाव येऊ शकते, असे हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते आहे. पुढला प्रश्न घेऊ आपण. ह्या हे जे आपले शिक्षक उमेदवार आहेत एससी कॅटेगरीमध्ये आहेत 142 आहेत. BA आहे त्यांचं इंग्लिशमध्ये, DTED आहे आणि TET बोथ पेपर पास आहेत. त्यांचा जो स्कोर आहे तो 142 आहे. आणि BA दोन्ही असल्यामुळे आपण यांचं 6 ते 8 ला बघणार आहोत. 6 ते 8 बघा, इकडे आपण 6 ते 8 सिलेक्ट करणार आहोत. 6 ते 8 यांचा जो विषय आहे तो इंग्रजी आहे. आणि हे जे आपले शिक्षक बांधव आहेत हे त्यांची जी कॅटेगरी यांनी नमूद केली SC आहे, त्यामुळे हे सर्व साधारण मध्ये येणार आहे. आणि यांचा जो TAIT चा स्कोर आहे तो त्यांनी दिलेला आहे 142. म्हणून आपल्याला इथं 142 ची नोंद करायची आहे. आणि यांचा आपल्याला आता रिझल्ट बघायचा आहे. बघा, सेफ झोन आहेत, झोन मध्ये आहेत हे ZP मध्ये. आणि अनुदान प्राप्त मध्ये एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये त्यांचं नाव जाऊ शकते. तिथं अध्यापन कौशल्य आणि मुलाखत त्यांना सिद्ध करावं लागणार आहे. तर पुढली आपण आता प्रतिक्रिया घेणार आहे. पुढली जी कमेंट्स आहेत ह्या तुमच्या ज्या आपल्या शिक्षक उमेदवारांच्या कमेंट्स आहेत आपण जसाच्या तशाच इथे घेतलेल्या आहेत. SC-BC मध्ये आहेत ह्या ताई 134 आहेत, सेकंड पास आहेत. मॅथ BSc BEd पण आहेत. 6 ते 8चा त्यांचा प्रश्न आहे. तर आपण बघूया. तसं तर MSc मॅथ BEd आहे म्हणून त्यांनी ज्युनियरला प्रयत्न करायला पाहिजे कनिष्ठ महाविद्यालयासाठी. पण त्यांचा प्रश्न त्यांनी जे विचारलेला आहे 6 ते 8 साठी आणि 134 त्यांचा स्कोर आहे. इथं आपण स्कोर नोंदू 134. त्याच्यानंतर त्यांचा प्रश्न असा आहे की सर 6 ते 8 ला होईल का? तर इथं विषय आपल्याला बदलावा लागेल. गणित त्यांचा विषय आहे. SC-BC मध्ये आहेत ह्या आपल्या आदरणीय ताई. SC-BC घेऊ आपण. त्यासाठी 30% आरक्षण येईल. आणि आता आपल्याला यांचा जो काही रिझल्ट आहे आपलं लाईव्ह एस्टिमेटर यांना त्यांचे विषय काय, तर ताई तुम्ही ZP मध्ये सेफ झोन मध्ये दाखवते आहे, काही प्रश्नच येत नाही. आणि अनुदान प्राप्तची जी काही लिस्ट होते एकाच 3 या प्रमाणात तुम्हाला मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल. पुढला प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे. पुढला आहे OBC मध्ये येतात ताई MSc बॉटनी यांचं ML पण आहे. त्यानंतर 2 पास आहेत मॅथ सायन्स. 132 कोणत्या वर्गावर व शाळेवर होईल यांचा असा प्रश्न आहे. तर ताई माझं असं तुम्हाला सांगणार राहील की तुम्ही MSc आहे तर कनिष्ठ महाविद्यालयासाठी जीवशास्त्र विषय शिकवण्यासाठी आपण प्रयत्न जर केले तर फार चांगलं होईल असं माझं एक तुम्हाला सांगणं आहे. तर आपण बघूया. 132 यांचा स्कोर आहे. MSc बॉटनी आहे आणि OBC मध्ये आहेत या काही. आपलं एस्टिमेटर काय सांगते ते बघू. 132 त्यांचा स्कोर आहे. हा इथं 132 टाकतोय मी. त्याच्यानंतर 132 यांचं कनिष्ठ महाविद्यालयासाठी घेतोय मी. 11-12 विज्ञान शाखा सायन्स साठी घेऊ आपण. यात काही OBC मध्ये आहेत. आपण OBC आणि 30% आरक्षण यांचं आपल्याला इथं जो काही रिझल्ट आहे तो येते. या दोन्ही इकडे अत्यंत सुरक्षित आहेत. तो दाखवते सेफ झोन मध्ये आहे जिल्हा परिषदसाठी. आणि खासगी अनुदान प्राप्त एकाच 3 या प्रमाणात जी निवड यादी जाते आहे त्यामध्ये यांचं नाव येऊ शकते. आणि यांना तिथं जाऊन त्यांचं अध्यापन कौशल्य आणि मुलाखत सिद्ध करावं लागणार आहे. पुढला आपण स्कोअर घेऊया. पुढले आपले जे आदरणीय शिक्षक बांधव आहेत, शिक्षक उमेदवार बांधव आहेत त्यांचं काय आहे बघा. यांचा TIT स्कोर 129 आहे. कास्ट NTC आहे आणि TET पास आहे. जिल्हा परिषद 1 ते 5 ला होईल का असं यांचं म्हणणं आहे. काही हरकत नाही. NTC 129 बघूया आपण. यांचा स्कोर आहे 129. इथं आपण 129 टाकूया. NTC मध्ये आहेत हे आपले शिक्षक उमेदवार. इथं आपल्याला NTC घ्यावं लागणार आहे. हा NTC आपण प्रवर्ग घेतलाय.
सर्वसाधारण 1 ते 5, ऑल सब्जेक्ट 1 ते 5. त्यांचा रिझल्ट आता बघावा लागेल आपल्याला. इकडे बॉर्डर लाईन आहे, म्हणजे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये बॉर्डर लाईन आहे, पण अनुदानित मध्ये यांचं जे काही नाव आहे एकाच 3 प्रमाणात जे काही निवड यादी तयार होते त्यामध्ये जाऊ शकते. अनुदानित मध्ये 60% ते 100%. पुढे आपल्याला जायचं आहे. पुढे आपले जे शिक्षक बांधव आहेत यांचा TIT स्कोर 127 आहे. ओबीसी आहेत ह्या ताई. त्यानंतर DED आहेत, मराठी मीडियम आहे, BA BEd इंग्लिश आहे आणि सोशल सायन्स पण आहे. बोथ पेपर क्वालिफाईड आहेत, काही हरकत नाही. BA BEd आहेत तर आपण यांचं एक तर यांचं हायस्कूलला पण ह्या पात्र आहेत 9 ते 10च्या गटाला. तर आपण यांनी असं स्पेसिफाय इथं दिलेलं आहे त्यामुळे मी 9 ते 10 गट घेतो आणि इंग्लिश साठी घेतोय. 127 स्कोर आहे यांचा, 127 आहे, 1 to 7. त्याच्यानंतर 9 ते 10 इंग्लिश आहे त्यांचं. त्यांचा जो प्रवर्ग आहे तो एक आपण ओबीसी मध्ये आहे काही 127 ओबीसी, 127 आणि इथं आपल्याला प्रवर्ग यांचा घ्यायचा आहे ओबीसी. यांना महिला 30% आरक्षण आहे. यांचा रिझल्ट आपण बघायचा आहे. त्या सुद्धा अत्यंत सुरक्षित आहेत. झेडपी मध्ये 9 ते 10 यांना म्हणजे इथं सिलेक्शन प्रोबॅबिलिटी दाखवते आहे. त्यासोबतच अनुदान प्राप्त एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये यांचं नाव येऊ शकते. त्यांना तिथं जाऊन त्यांचं अध्यापन आणि मुलाखत कौशल्य सिद्ध करावं लागतं. पुढले जे आपले शिक्षक आहेत 124 EWS मॅथ साठी सांगा सर प्लीज. तर ठीक आहे, आपण त्यांचं 124 आहे, यांनी शैक्षणिक व्यावसायिक पात्रता दिलेली नाही आहे. तरी आपण 6 ते 8 यांचं मी गृहीत धरतोय कारण मॅथ्स साठी म्हणतात ते. तर आपण इथं त्यांचा KIT स्कोर 124 आहे त्यांचा, तो मी इथं नमूद करतो 124. त्याच्यानंतर हे जे शिक्षक उमेदवार बांधव आहेत त्यांचं 6 ते 8 गणित विषयासाठी EWS मध्ये आहेत. त्याच्यानंतर सर्वसाधारण आणि यांचं रिझल्ट काय येतो ते आपल्याला बघायचंय. काय सांगते आपलं लाईव्ह एस्टिमेटर. इकडे तर मध्यम शक्यता आहे, बॉर्डर लाईन आहे, पण अनुदान मध्ये त्यांचं एकाच 3 या प्रमाणात 60% पासून 100% पर्यंत निवड यादीमध्ये नाव नाव जाऊ शकते आणि तिथं त्यांना त्यांचं जे काही हे आहे मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार. पुढले आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी काय कमेंट्स केली आहे ते बघू. 124 ओबीसी आहेत ह्या ताई, MSc BEd मॅथ आणि 9 ते 10चा त्यांचा प्रश्न आहे. 124 आहेत त्यांचं, 124, 9 ते 10चा प्रश्न आहे या ताईंचा. गणित विषय आहे त्यांचा 9 ते 10. इकडे गणित विषय घेतलेला आहे. ओबीसी मध्ये आहेत ह्या ताई. त्यानंतर महिला 30% आरक्षण यांचा रिझल्ट बघूया आपण, कुठली संस्था यांना येते. त्या झेडपी साठी सुद्धा सुरक्षित आहेत, अत्यंत सुरक्षित दाखवते आहे आणि 100% ज्या काही अनुदान प्राप्त शाळा आहेत त्यामध्ये एकाच 3 प्रमाणात जे निवड यादी तयार होते त्यामध्ये त्यांचं नाव येऊ शकते निवड यादीमध्ये. त्यांना तिथं जाऊन त्यांचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे आपण घेऊया, पुढे ओबीसी आहेत ह्या ताई 123 आहेत. 1 ते 5 ला होईल का यांचं, असं स्पष्ट आपल्याला ते विचारतायत. यांचे गुण आहेत 123. लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते ते बघू आपण. इथं आपल्याला 123 घ्यायचं आहे.
1 ते 5 ऑल सब्जेक्ट. आणि ह्या ताई ओबीसी मध्ये आहेत, आपल्या महिला भगिनी आहेत. 30% आपण इथं सिलेक्ट केलेलं आहे. त्यांचा आता आपल्याला रिझल्ट बघायचा आहे. आदरणीय ताई, तुम्ही इकडे बॉर्डर लाईन मध्ये दाखवते HTला, पण अनुदानित मध्ये एकाच 3 या प्रमाणामध्ये 1 ते 5 साठी 60% अनुदान पासून तर 100% अनुदान पर्यंत निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते आणि तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागू शकतं. पुढं आपल्याला काही आणखी आपल्या शिक्षक उमेदवारांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. मित्रो, व्हिडिओची लेंथ वाढते, त्याला माझा नाईलाज आहे, कारण प्रत्येक शिक्षक उमेदवारांच्या ज्या कमेंट्स आहेत त्या माझ्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत. तर आपण त्या घेऊया. तुम्हाला व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा, शेअर करा आणि आणखी काही शिक्षक उमेदवार असतील त्यांनी कमेंट्स मध्ये लिहावं, पण सविस्तर लिहा. तुमचं शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, टीएचे स्कोर, दोन्ही पेपर पास आहे का, तुम्हाला कुठला गट पाहिजे, हे सर्व जर आपण लिहिलं तर थोडस एक प्राधान्यक्रम देण्याच्या दृष्टिकोनातून एक पूर्वतयारी आहे. बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही, हे मी स्वतःहून सांगतोय. तर पुढलं आपण हे घेऊ. त्यांचा 116 आहे. VJA मध्ये येतात ह्या काही आणि MSc BEd आहेत. तर आपण यांचं कनिष्ठ महाविद्यालयासाठी बघूया. MSc BEd आहेत ह्या ताई, VJA मध्ये आहे आणि 116 यांचा स्कोअर आहे. इथं घेतोय 116. VJA मध्ये आहेत. VJA घेऊ आपण. कनिष्ठ महाविद्यालयासाठी 11-12 विज्ञान शाखा आणि आपल्याला यांचा जो त्या कनिष्ठ महाविद्यालयासाठी म्हणजे जिल्हा परिषद मध्ये सुद्धा सुरक्षित आहेत 11-12 साठी आणि अनुदान प्राप्त एकाच 3 या प्रमाणामध्ये त्यांचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. तिथं जाऊन त्यांना मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. 113 आहेत ह्या ताई, SC मध्ये आहेत आणि DEd BEd आहेत. तर 6 ते 8 ला बघू आपण. यांचं पण यांनी याच्यामध्ये विषय दिलेला नाही, कारण यांचं हे यांनी पात्रताच इथं दिलेली नाही आहे. तर DEd असल्यामुळे मी आता 1 ते 5 मध्ये घेतो यांना, कारण एक पेपर पास आहेत ह्या ताई. 113 आहे त्यांचे गुण. 113. त्याच्यानंतर 1 ते 5 साठी घेऊ आपण त्यांना. आता SC मध्ये आहेत. SC यांचा प्रवर्ग आहे. आपण SC प्रवर्गामध्ये जाऊ. 1 ते 5 साठी ऑल सब्जेक्ट आणि काय रिझल्ट येते तो आता आपल्याला बघायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये बॉर्डर लाईन दाखवते आणि अनुदान प्राप्त ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत 60% पासून तर 100% पर्यंत याच्या निवड यादीमध्ये त्यांचं नाव येऊ शकते. तिथं जाऊन त्यांना मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं. पुढलं आहे 110 MSc BEd आहे सायन्स आणि यांचं कुठलाच यांचं असं म्हणणं आहे की 110 यांचा स्कोर आहे MSc BEd सायन्स साठी. यांचं बघायचं आहे, यांनी याच्यामध्ये प्रवर्ग वगैरे काहीच दिलेला नाही. त्यामुळे एक तर हे जे रीड मोर आहे याच्यामध्ये यांचा प्रवर्ग वगैरे केला असेल तर ठीक आहे, मी यांना ओपन मध्ये घेतोय. 110 आहे. 110. MSc आहेत BEd, त्यामुळे 11-12 विज्ञान शाखा. यांचा प्रवर्ग नमूद नसल्यामुळे एक तर ते रीड मोर मध्ये थोडस माझ्याच्याने चूक झालेली आहे. सर माफ करा. सर्वसाधारण मध्ये घेतोय. यांचं आपल्याला रिझल्ट बघावं लागेल काय येते ते. झेडपी मध्ये तर कठीण आहे आणि मुलाखतीसाठी एक संधी एकाच 3 या प्रमाणामध्ये 20% पासून 40% अनुदान प्राप्त. पुढे आपण जाऊया. पुढच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया आपल्याला घ्यायच्या आहेत.
त्यानंतर SC प्रवर्ग आहे, 102 आहे, 2 पास आहे, MA BEd इंग्लिश आहेत आणि असं त्यांचं इंग्लिश सब्जेक्ट आहे. तर माझं या ताईंना सांगणं राहील की तुम्ही जर MA BEd आहे तर कनिष्ठ महाविद्यालयासाठी मी इंग्रजी विषय शिकवण्यासाठी प्रयत्न अवश्य करा. ते प्राधान्यक्रम तुम्ही द्यायला पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे. तर SC आणि यांचा स्कोर आहे 102 आहे. तर बघू आपण हे जे सर आहेत यांचं काय इथं आपला रिझल्ट येतोय ते. 102 आहे त्यांचा स्कोर, 102. त्याच्यानंतर MA BEd आहेत हे सर, 11-12. भाषा घ्यावा लागेल आपल्याला कारण इंग्रजी विषय यांचा प्रवर्ग SC आहे, सर्वसाधारण. आता निकाल बघूया आपण. झेडपीला तर कठीण सांगते, बॉर्डर लाईन सांगते, पण मुलाखतीसाठी यांना संधी आहे 11वी-12वी साठी 20% ते 40% अनुदान प्राप्त. यांच्या एकाच 3 या प्रमाणामध्ये निवड यादीमध्ये नाव यांचं जाऊ शकते. तिथं मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार. पुढे आपण घेणार आहे पुढचे जे कमेंट्स आहे ते आहे TIT 71 आहे आणि कला शिक्षक नागपूर असं यांचं म्हणणं आहे. तर आपण यांनी बाकी कसं शैक्षणिक व्यावसायिक पात्रता काही दिली नाहीये, त्यामुळे आपल्याला फार काही याच्यावर चर्चा करता येत नाही. आणि पुढे सर्वसाधारण कमेंट्स याच्यामध्ये आपल्या शिक्षक उमेदवार बंधू भगिनी यांची आलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे, सर ज्यांना प्रिफरन्स आले नाही त्यांनी काय करायचं, दुसऱ्या राऊंडची वाट बघायची काय, की येणारच नाही. सर प्रिफरन्स हे शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, तुमचा प्रवर्ग आणि त्या संबंधित रिक्त जागा यावर प्रिफरन्स येणे न येणे हे डिपेंड्स करते आहे. त्यामुळे माझा एक तुम्हाला सल्ला राहील, प्रिफरन्स जर पहिल्या राऊंड मध्ये जर एखाद्या शिक्षक उमेदवाराला नाही आले तर त्यांनी या सिस्टीम मध्ये टिकून राहायचं आहे. आपल्याला दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा येऊ शकतात. पुढलं आपल्याला कमेंट्स घ्यायचे आहेत. भरपूर आपल्याला कमेंट्स आलेले आहेत. आपण एक हे करतोय, प्रत्येक जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या ज्या काही कमेंट्स आहेत, त्यांच्या ज्या अपेक्षा आपल्याकडनं आहेत त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. TIT उमेदवारांचे प्रश्न आणि गुण, विविध उमेदवारांच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या शंकांचं संकलन करतोय आपण. तर बघा, प्रतिक्रिया भाग 1 आहे. MSc BEd स्टॅटिस्टिक्स आहे, 9 ते 10 झेडपीला होईल का, OBC मेल आहेत आणि CTET नॉट क्वालिफाईड आहेत. पण आता यांनी याच्यामध्ये काही स्कोअर दिलेला नाही, त्यामुळे आपण यांना काही उत्तर देऊ शकत नाही, कारण TITचा स्कोअर आपल्याला मस्ट आहे. त्यानंतर OBC 109 आणि पेपर 2. तर यांचंही रीड मोर मध्ये थोडस माझ्याच्याने हे झालेलं आहे. यांचं पुढल्या भागामध्ये आपण घेऊया, त्याबद्दल मी त्यांची माफी मागतोय. TIT स्कोर 119, MA इन हिस्ट्री आहे, BEd आहे आणि 2 पास आहे. OBC मध्ये येते, विदाऊट इंटरव्ह्यूला होईल का असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण यांचं 6 ते 8 ला पाहू, कारण यांचा विषय हिस्ट्री आहे आणि 119 यांचा स्कोर आहे. तर 6 ते 8 ला बघूया. 119 यांचा स्कोर आहे, 119. ह्या ताई OBC मध्ये आहेत. OBC महिला समांतर आरक्षण 30%, 6 ते 8, कारण मुलाखती विना पाहिजे त्यांना. त्यांचा विषय हिस्ट्री असल्यामुळे आपण सोशल स्टडीज मध्ये जाणार आहे आणि त्यांचा आता आपण रिझल्ट बघूया. मध्यम इकडे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्यामध्ये बॉर्डर लाईन दाखवते आहे, पण अनुदानित मध्ये तुम्हाला एकाच 3 या प्रमाणामध्ये निवड यादीमध्ये तुमचे नाव येण्याची शक्यता आहे. त्यासाठी अनुदान प्राप्त 60% ते 100%. तर तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढचं आपल्याला नाव घ्यायचं आहे. याच्यामध्ये
पुढची जी कमेंट्स आहे ते बघू आपण. NTB मध्ये 122 आहेत आणि यांना महिला आरक्षण आहे. DED, BEd, MA आणि बोथ पास आहेत. कुठे होईल असे यांचं म्हणणं आहे. तर MA, BEd आहेत. तुम्ही जर ताई MA, BEd आहे तर कनिष्ठ महाविद्यालयासाठी प्रयत्न करावं असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमची प्रोबॅबिलिटी बघू आपण लाईव्ह एस्टिमेटर कनिष्ठ महाविद्यालयासाठी काय सांगते ते. NTB मध्ये आहेत ताई. यांचा जो स्कोर आहे तो 122 आहे. बघा 122 आपण यांचा स्कोर घेऊ. 122 आणि कनिष्ठ महाविद्यालयासाठी आपल्याला बघायचंय. NTB मध्ये आहेत. इथं मी सिलेक्ट करतो NTB कनिष्ठ महाविद्यालय. यांची शाखा याच्यामध्ये कॉमर्स किंवा आर्ट्स आपण घेणार आहे. कला शाखा आणि काय यांचा रिझल्ट येतो. यांचं जर जिल्हा परिषदचे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जर रिक्त जागा असेल तर त्यामध्ये सुद्धा हे सेफ झोन मध्ये आहेत आणि अनुदान प्राप्त मध्ये एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये यांचं नाव येणार आहे. यांना तिथं जाऊन यांची मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे आपल्याला त्या ताई आहेत OBC. यांचं DED झालेलं आहे. TAIT 99 आहे. 1-2 आहे. त्यांचं म्हणणं आहे त्यांचं सिलेक्शन होईल का, काही हरकत नाही, आपण बघूया. OBC प्रवर्ग आहे या ताईंचा आणि TAITचा स्कोर 99 आहे. DED झालेले आहेत. TAITचा स्कोर 99. आपलं एस्टिमेटर काय सांगते ते आपण बघूया. त्याच्यानंतर त्यांचं DED झालेलं आहे. 1 ते 5 ऑल सब्जेक्ट PC मध्ये आहेत. एकदा आपण पुन्हा बघून घेऊया. OBC मध्ये आहेत. तर आपलं एस्टिमेटर यांच्याविषयी यांचे जे सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी आहे ते काय सांगते ते बघूया. इकडे तर स्थानिक स्वराज्यामध्ये संधी नाही म्हणते आणि अनुदान प्राप्त मध्ये अत्यल्प संधी आहे. पुढे जायचंय आपल्याला. केमिकल इंजिनिअरिंग आहे. BEd आहे. 122 EWS ZP प्रेफरन्स येतील का असा प्रश्न आहे त्यांचा. तर आता शैक्षणिक पात्रतेमध्ये थोडस B असल्यामुळे मला थोडी शक्यता कमी वाटते. तुम्ही याविषयी अधिक माहिती तुमच्या जिल्ह्याच्या EO ऑफिस मधनं घेऊ शकता. पुढे आता यांचं TAIT 91 आहे. BSc कम्प्युटर आहे आणि MSc फिजिक्स आहे. यांनी BEd दिलं नाही त्यामुळे यांचं आपल्याला काही इथं सांगता येणार नाही. या सरांची बघा आपल्याला थँक्यू सर. मला तुम्ही 6 ते 8 ला सांगली 1 ते 5 सांगा सर प्लीज. तर ह्या ताई SC मध्ये आहेत. 113 यांचं हे आहेत आणि 6 ते 8चा यांचा प्रश्न आहे. 1 ते 5 6 ते 8 ला सांगली, 1 ते 5 ला सांगा. बर 113 आणि BA DED आहेत. BEd पण आहेत. MA इकॉनॉमिक्स पण यांचं झालेलं आहे. तर 1 ते 5 यांचा प्रश्न आहे. 113 गुण आहे त्यांचे. ठीक आहे. 113. त्याच्यानंतर ह्या काही SC मध्ये येतात. आपण येतो कॅटेगरी. यांचा प्रवर्ग SC प्रवर्ग आहे. 1 ते 5 आहे त्यांचा प्रश्न. तर यांचा आपण स्थानिक स्वराज्य संस्था या बॉर्डर लाईनवर आहेत. त्याच्यानंतर या ताईंचं अनुदान प्राप्त एकाच 3 या प्रमाणामध्ये ज्या शैक्षणिक संस्था 60% ते 100% अनुदानावर आहेत त्याच्या निवड यादीमध्ये नाव येऊ शकते आणि तिथं जाऊन त्यांना त्यांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं असं दिसते आहे. तर पुढला आपण बघूया. पुढे ज्या आपल्याला प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत
ज्या काही कमेंट्स आलेल्या आहेत त्याचा आपण विचार करतोय. ओबीसी मध्ये आहेत ह्या ताई. TAIT स्कोअर त्यांचा 134 आहे. MSc फिजिक्स बीएड आहे. 9 ते 12 साठी विदाऊट इंटरव्ह्यू होईल का? काही हरकत नाही ताई, बघूया आपण. तुमचं क्वालिफिकेशन उत्कृष्ट आहे. MSc फिजिक्स बीएड आहे आणि 134 त्यांचा स्कोअर आहे. मी इथं टाकतोय 134. त्याच्यानंतर त्यांचं विदाऊट इंटरव्ह्यू त्यांचं म्हणणं आहे 9 ते 12. तर मी 11 ते 12 हा गट तुमच्यासाठी माझ्यानुसार एकदम उत्कृष्ट आहे सायन्स विभागासाठी. आणि तुमचा जो प्रवर्ग आहे तो प्रवर्ग आहे ओबीसी. तर आपण ओबीसी प्रवर्गाची निवड करूया. महिला भगिनी आहेत त्यामुळे 30% समांतर आरक्षण आहे. आणि आपण इथं रिझल्ट बघूया. ताई झेडपी साठी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये, जर झेडपीचं कनिष्ठ महाविद्यालयामध्ये काही जागा आहेत, काही ठिकाणी आहेत, बऱ्याचशा ठिकाणी, तर तुम्ही त्या ठिकाणी सेफ झोन मध्ये आहात. त्यानंतर अनुदान प्राप्त मध्ये तर काही प्रश्नच येत नाही. तुम्हाला एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येईल. तर जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे आपण घेऊया 118 कम्प्युटर सायन्स आहे. BSc 9 ते 10 मध्ये किंवा 5 ते 8 मॅथ साठी होईल का असं त्यांचं म्हणणं आहे. तर ठीक आहे ताई, आपण 6 ते 8 चा गट घेऊ. 118 तुमचा स्कोअर आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये प्रवर्ग दिला नाहीये. प्रवर्ग दिला नाही त्यामुळे मला याविषयी फार काही असं सविस्तर सांगता येत नाही. कुठली कमेंट घेऊ आपण. MSc बीएड मॅथ सायन्स ओबीसी आहेत हे ताई कॅटेगरी. त्यानंतर 117 आहे. 6 ते 8 चा प्रश्न विचारतायत. ताई तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये तुमचं MSc झालेलं आहे. माझी अशी इच्छा आहे तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयाला प्रयत्न करायला पाहिजेत. तरी तुम्ही 6 ते 8 चा प्रश्न विचारलेला आहे. तर 6 ते 8 ला गणित विषयासाठी आपण बघूया. 117 तुमचा स्कोअर आहे. ओबीसी मध्ये आहे 117. त्यानंतर ओबीसी मध्ये आहेत 6 ते 8 चा प्रश्न आहे त्यांचा. विषय त्यांनी गणित सांगितलेला आहे. आणि आपण बघूया 6 ते 8 ला कठीण आहे इकडे झेडपी मध्ये. आणि मुलाखतीसाठी तुम्हाला संधी आहे 6 ते 8 ला 20% ते 40%. त्यापेक्षा तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयाला प्राधान्य जर दिलं तर तुमची सिलेक्शनची जी प्रोबॅबिलिटी आहे ती वाढू शकते, असं माझं तुमच्याविषयी वैयक्तिक मत आहे. त्याच्यानंतर SBC आहेत 113 आहेत. जिओग्राफी आहे. MSc बीएड आहेत. इथं यांनी विषय दिलेला नाही आणि काही चान्स आहे का असं यांचं म्हणणं आहे. सॉरी, दिलेला आहे जिओग्राफी त्यांनी दिलेला आहे त्यांचा विषय. तर ठीक आहे, आपण 113 9 ते 10 साठी बघूया आपण भूगोल विषयासाठी. SBC 113 यांचा स्कोअर आहे. SBC मध्ये आहेत हे 113. आणि SBC मध्ये आहेत. आपल्याला SBC हा प्रवर्ग शोधायचा आहे. हा घेतला आपण SBC. त्यानंतर सर्वसाधारण 9 ते 10. इथं आपण इतर विषयामध्ये घेऊ. आणि या सरांचा जे काही प्रोबॅबिलिटी आहे, तर इकडे झेडपी मध्ये तर लो चान्स आहे. मुलाखतीसाठी एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते 20% ते 40% अनुदान टप्प्यावर. इथं जाऊन तुम्हाला तुमचं जे आहे अध्यापन कौशल्य आणि मुलाखत सिद्ध करावी लागणार आहे. पुढे भरपूर आपल्याला कमेंट्स आलेल्या आहेत. 129 आहे. डीएड आहेत या ताई. 1 ते 5 ला होईल का यांचं असं म्हणणं आहे. परंतु यांनी पुढे असं काही प्रवर्ग वगैरे याच्यामध्ये दिला नाही, त्यामुळे काही आपल्याला असं सांगता येणार नाही. 135 आहेत. ओबीसी आहेत ह्या ताई. आणि सामाजिक शास्त्र आहे, मराठी आणि BA DTED इंग्लिश आहे. पुणे मनपाला होईल का
असा यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर ताई, स्थानिक स्वराज्य संस्थाला होईल का? म्हणजे त्याच्यामध्ये पुणे मनपा येतेच आहे. आपण बघूया. तुम्ही दोन्ही पास असल्यामुळे तर तुम्हाला 1 ते 5 आणि 6 ते 8 ला दोन्ही ठिकाणी जे सिलेक्शनचे तुमचे चान्स आहेत. मी 6 ते 8 तुमच्यासाठी घेतोय. 6 ते 8 आणि 1 ते 5 135 यांचा स्कोर आहे. 135. ओबीसी मध्ये येते ताई 30%. आणि त्यांचा असा प्रश्न आहे की आपण यांचं 6 ते 8 ला घेऊ. यांची भाषा इंग्रजी आहे. एकदा पुन्हा आपण चेक करू. 135 आहेत, ओबीसी मध्ये आहेत. ठीक आहे. पुणे मनपाचा त्यांचा प्रश्न आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. तर 6 ते 8 साठी अत्यंत सुरक्षित आहात तुम्ही, सेफ झोन मध्ये आहे पुणे महानगरपालिकेसाठी. प्लस अनुदान प्राप्त एकाच 3 या प्रमाणामध्ये तुमचं निवड यादीमध्ये नाव सुद्धा येणार आहे. तुम्हाला तिथं जाऊन मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल. दुसरं आणखी तुमच्यासाठी आपण बघू. तुमचा प्रश्न पुढला, तुम्ही 1 ते 5 साठी बोथ पास असल्यामुळे 1 ते 5 ऑल सब्जेक्ट येतील. इथं सुद्धा तुमचं आपल्याला आपलं लाईव्ह एस्टिमेटर सिलेक्शन प्रोसेस काय सांगते, तर दोन्ही इकडे तुम्ही अत्यंत सुरक्षित राहा, काही प्रश्नच येत नाही. पुढे आपण TIT 125 आहे, ओबीसी आहेत हे, आणि टॅट 1 आणि 2 यांचा पास आहे. त्यामुळे आपण 125 आहेत यांना 1 ते 5 साठी घेऊया. 125 ओबीसी, 125 आपण यांचा स्कोर टाकतोय. ओबीसी मध्ये सर्वसाधारण, ओबीसी आणि तर सर्वसाधारण मध्ये पुढे आपल्याला बघूया 1 ते 5 ऑल सब्जेक्ट. बॉर्डर लाईन आहे आणि इकडे मुलाखतीसह म्हणजे एका पोस्टसाठी 3 उमेदवार या दृष्टिकोनातून त्यांचं 20% ते 40% टप्पा अनुदानावर निवड यादीमध्ये नाव येऊ शकतो. पुढे आपण जाऊया. TIT स्कोर 103 आहे. BSc BEd आहे, सायन्स स्ट्रीम आहे आणि त्या ताई आहेत. यांनी प्रवर्ग इथं नमूद केलेला नाही, त्यामुळे आपण देऊ शकत नाही यांना. लाईव्ह एस्टिमेटर उत्तर देत नाही. TIT 107 SC MSc BEd आहे. ठीक आहे. MSc BEd आहे आणि 107 आहे, SC प्रवर्गामध्ये येतात. 107 107 प्रवर्ग यांचा SC प्रवर्ग आहे. MSc BEd आहेत, त्यामुळे आपण 11-12 घेऊ यांच्यासाठी. विज्ञान शाखा आणि त्यांचं आपल्याला रिझल्ट बघावं लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईन सांगते. अनुदानित मध्ये यांना एकाच 3 या प्रमाणात जे काही निवड यादी आहे त्यामध्ये यांचं नाव टप्पा अनुदानावर 60% पासून 100%, तिथं जाऊन त्यांना मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे ओबीसी आहेत ह्या ताई 132 आहे, बोथ पास आहेत. त्यानंतर BEd आहे, जिओग्राफी इंग्लिश लँग्वेज आहे. कुठे होईल त्यांचा असा प्रश्न आहे. काही हरकत नाही ताई, तुमचं लँग्वेज इंग्लिश आहे त्यामुळे मी 6 ते 8 ला घेतोय, कारण बोथ तुम्ही पास आहे इथं असं तुम्ही लिहिलेलं आहे. आणि ओबीसी आहेत ह्या ताई, तर 132 यांचा स्कोर आहे. बघा आपल्याला एस्टिमेटर यांच्याविषयी काय माहिती देते आहे. 132. त्याच्यानंतर ओबीसी मध्ये आहेत, आपण इथं ओबीसी सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर 30% आहे. 6 ते 8 यांचा विषय भाषा इंग्लिश घेऊया आपण. पुन्हा एकदा यांची माहिती चेक करतोय मी. ओबीसी मध्ये आहे, बरोबर आहे. तर यांच्याविषयी आपलं हे लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते
ते बघूया. अंतिम तुम्हाला पवित्र पोर्टलवर विश्वास ठेवायचा आहे. अत्यंत सुरक्षित आहे. तुम्ही सेफ झोन मध्ये आहे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आणि अनुदान प्राप्तसाठी. पुढे पुढचे जे आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्या काय कमेंट्स आलेल्या आहेत त्या आपल्याला बघायचं आहे. बघा, बीएससी बीएड मॅथ आहेत, 2 पास आहेत. झेडपी मिळेल का? 128 आहे आणि एससी मध्ये या ताई आहेत. तर ठीक आहे, मॅथ आहे यांचं बीएससी बीएड, 128 यांचा स्कोअर आहे. 128 घेतोय इथं, 128 बीएससी बीएड आहे त्यांचं. आणि त्यांचा प्रश्न काय आहे तो बघू आपण आणखी एकदा. झेडपीचा प्रश्न आहे त्यामुळे आपण यांचं 6 ते 8 ला घेऊया. 6 ते 8 यांचा विषय गणित आहे. त्याच्यानंतर यांची जी कॅटेगरी आहे ते कॅटेगरी एससी मध्ये आहे, एससी प्रवर्ग आहे. आणि आपल्याला यांचं रिझल्ट बघायचं आहे. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत ज्यामध्ये नगर परिषद, महानगरपालिका, झेडपी अत्यंत सुरक्षित सेफ झोन मध्ये राहतो त्या इथं, आणि अनुदान प्राप्त मध्ये तर आहेच, काही प्रश्नच येत नाही. पुढे घ्यायचं आहे. यांनी म्हटलंय, प्रिय महोदय धन्यवाद, माझी ओबीसी 116 आहे, 1 ते 5 बीए डीएड दोन्ही सीईटी उत्तीर्ण आहेत. पण यांनी जर यांचा प्रवर्ग लिहिला असता तर आपण यांना चांगल्या प्रकारे आपलं लाईव्ह एस्टिमेटर ते काम करते, त्यांनी प्रवर्ग दिला नाही. सॉरी सर, तुम्ही पुन्हा कमेंट्स करा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेईल. बघा, टीए आयटीचा स्कोर 127 आहे. एससी मेल आहेत, बीए डीएड आहेत, त्यांनी जनरल रँक पण दिलेला आहे, कास्ट रँक पण दिलेला आहे आणि बोथ पेपर पास आहे. सब्जेक्ट इंग्लिश आहे. काही हरकत नाही सर, तुम्ही एससी मध्ये आहेत. 127, 6 ते 8 ला बघूया आपण तर काय चान्स आहे. त्यांचा जो स्कोअर आहे तो आहे 127 आणि एससी मध्ये आहेत हे सर 127. त्यांचा प्रवर्ग एससी आहे. सर्वसाधारण 6 ते 8 आणि यांचा विषय एकदा बघून घेऊ आपण. यांनी विषय इंग्लिश दिलेला आहे. 6 ते 8 साठी भाषा विषय घ्यावा लागेल. आणि या सरांचे जे काही सिलेक्शन प्रोबॅबिलिटी आहे ते आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते, अत्यंत सुरक्षित आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि मुलाखतीसह. पुढे 126 आहेत, एससी आहेत हे सर, म्हणजे प्रवर्ग यांचा एससी मध्ये आहे. एम ए इंग्लिश बीएड आहे, 1-2 पास आहे, विथआउट झेडपी ऑदर. काही हरकत नाही सर, तुम्ही एम ए बीएड आहे तर कनिष्ठ महाविद्यालयासाठी प्रयत्न करायला पाहिजे. पण तुमची इच्छा झेडपी आहे तर मी तुम्हाला 6 ते 8 इंग्रजी विषयासाठी घेतोय. 6 ते 8 आणि 126 तुमचा स्कोअर आहे, इथे 126 घेतोय. 6 ते 8 इंग्रजी विषयासाठी घेतोय. 6 ते 8 इंग्रजी विषय. तुम्ही सेफ झोन मध्ये आहात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आणि अनुदान प्राप्तसाठी. पण माझी जी इच्छा आहे ते तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयासाठी प्रयत्न करावे. तर मी तुमचा एकदा 11-12 साठी इंग्रजी विषयासाठी भाषा काय आपलं लाईव्ह एस्टिमेटर तुमच्या विषयी सिलेक्शन प्रोबॅबिलिटी काय सांगते, तर तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयासाठी सुरक्षित आहात, झेडपीलाही पण सुरक्षित आहात आणि अनुदान प्राप्तसाठी. वेतनामध्ये भरपूर फरक पडते, त्यामुळे तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयाला चे जे प्राधान्यक्रम आहेत ते जास्तीत जास्त भरावे असं माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी तुमची इच्छा. पुढे आपल्याला जायचंय. त्यांचं म्हणणं आहे, तुमच्या अनुभवानुसार मला सांगा. सर, माझ्या अनुभवापेक्षा माझं जे लाईव्ह एस्टिमेटर आहे ते काय सांगते त्यावर आपण विश्वास ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून एक प्राधान्यक्रम देण्याची तयारी करा. ही एक प्राधान्यक्रम देण्याची एक पूर्व पायरी आहे असं मी म्हणतो, बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही, हे आवर्जून सांगतोय मी. 127 आहे, बीएससी मॅथ आहे, कम्प्युटर सायन्स आहे,
दोन्ही पास आहे, सब्जेक्ट मॅथ आहे. आता सर याच्यामध्ये रीड मोअर मध्ये तुमचा प्रवर्ग गेलाय, सॉरी, मला माफ करा. तुम्ही पुन्हा एकदा जर कमेंट्स टाकली तर आपण त्यावर करूया. बीएससी बीएड आहे, केमिस्ट्री विषय आहे यांचा, म्हणजे विज्ञानासाठी 1-2 पास आहे. आणि ह्या ताई बीसी मध्ये आहेत, यांचा TIT चा स्कोर 126 आहे. तर बघूया, आपण ओबीसी मध्ये आहेत आणि बीएससी बीएड आहेत. तर ZP ला 6 ते 8 साठी बघू आपण, विज्ञान विषयासाठी यांचं 126 126 आहे. त्याच्यानंतर ओबीसी मध्ये आहेत ह्या ताई, बीसी प्रवर्ग घेऊ आपण. यांना महिला आरक्षण आहे 30%. आणि पुढे आपल्याला 6 ते 8 सायन्स विषय आहे यांचा, गणित आणि विज्ञान. आपण बघूया, अत्यंत सुरक्षित आहेत, सेफ झोन मध्ये आहेत ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी. आणि अनुदान प्राप्त मध्ये तर काही मग प्रश्नच येत नाही. पुढे बघूया आपण, ओबीसी मध्ये आहेत 127 आहेत, MAST आहे, बोथ पेपर क्वालिफाईड. ZP ला होईल का यांचं म्हणणं आहे. तर काही हरकत नाही, MAST आहे तुम्ही ताई, तर आम्ही 6 ते 8 ला आपण चेक करूया. 127 स्कोर आहे तुमचा, 127. या ताई ओबीसी मध्ये आहेत असं इथं दिसते आहे, ओबीसी मध्ये आहेत. तर यांचा प्रवर्ग आपण इथं ओबीसी घेणार आहे. इथं ओबीसी आहेत, महिला आणि हिस्ट्री असल्यामुळे आपण सोशल स्टडीज मध्ये घेऊ. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अत्यंत सुरक्षित दाखवते आहे. तर सोबतच तुम्ही 100% अनुदानित एका स्कीम मध्ये सुद्धा सुरक्षित आहात. पुढे आपल्याला जायचं आहे, पुढच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या आपण घेणार आहे. 128 1 ते 5 ZP आणि SCBC मध्ये आहेत ताई. तर काही हरकत नाही ताई, आपण लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते ते बघूया. 128. त्यानंतर 1 ते 5 साठी यांचा प्रश्न आहे, 1 ते 5. आणि ह्या ज्या काही आदरणीय ताई आहेत ह्या SCBC मध्ये आहेत. काय सांगते आपण लाईव्ह एस्टिमेटर बघूया. इकडे बॉर्डर लाईन आहे, पण अनुदान प्राप्त मध्ये तुम्हाला 60 ते 100% मध्ये एकाच 3 या प्रमाणामध्ये तुमचं निवड यादीमध्ये नाव जाऊ शकते. इथं तुम्ही मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध. त्यानंतर 155 यांचं 9 ते 10 ओबीसी मध्ये आहे आणि सायन्स सब्जेक्ट आहे यांचा. तर बघूया आपण, तुमचा स्कोअर 155 आहे. त्याच्यानंतर तुम्ही 9 ते 10चा प्रश्न विचारलेला आहे, 9 ते 10 सायन्स साठी आहे. आणि प्रवर्ग आहे ओबीसी, आपण ओबीसी प्रवर्ग घेणार आहे. सर्वसाधारण. आणि आपलं लाईव्ह एस्टिमेटर तुमच्याविषयी काय मत व्यक्त करते ते आपण बघूया. सर तुम्ही सुरक्षित आहात, तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या काही नगर परिषद ZP ज्या शाळा आहेत त्यामध्ये सुरक्षित आहात आणि अनुदान प्राप्त मध्ये सुद्धा सुरक्षित आहात. पुढचा घेऊ आपण, 126 आहे, ओबीसी मध्ये आहेत ताई, MA इंग्लिश आहेत. आणि यांचं म्हणणं आहे पुणे आणि अहिल्यानगर पेपर 1 पास आहेत, MA इंग्लिश आहेत. आणि यांनी इथं व्यावसायिक पात्रता दिली नाही. काही हरकत नाही, पेपर 1 आहे तर तुम्ही BEd आहेत असं आम्ही गृहीत धरतोय. ओबीसी फिमेल 126, पण इथं 1 to 6 घेणार आहे. त्यानंतर प्रवर्ग या ताईंचा ओबीसी आहे, 30% आरक्षण. त्यानंतर 1 ते 5 काय रिझल्ट आहे बघू आपण यांचं. बॉर्डर लाईन आहे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी, पण अनुदानित मध्ये एकाच 3 या प्रमाणामध्ये तुमचं
जे नाव आहे ते सिलेक्शन लिस्ट मध्ये येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे आपण माझ्या युट्यूब चॅनलवर माझा व्हिडिओ बघून ज्या काही कमेंट्स केल्या त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतोय. तुमचे काही प्रश्न असल्यास नक्की विचारा. पुढे आणखी काही आपल्याला कमेंट्स आहेत आपल्याकडे, त्या आपण घेणार आहे. कारण आपल्याला कुठलेही जे शिक्षक बांधव आहेत त्यांच्या ज्या कमेंट्स आहेत त्या आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत. B.Ed आहेत, पेपर 1 पास आहे, 110 आहे, SC मध्ये आहेत आणि ह्या ताई ZP ला होईल का असा प्रश्न विचारतात. काही हरकत नाही, आपण यांचा 1 ते 5 साठी बघू. आपण 110 यांचा हे आहे TAIT चा स्कोअर 110 आहे. या ताईंचा प्रश्न असा आहे की ZP ला होईल का. SC मध्ये त्यांचा प्रवर्ग त्यांनी दिलेला आहे, तो SC दिलेला आहे आणि 1 ते 5 घेतलेला आहे आपण. पुन्हा एकदा मी यांचा प्रवर्ग पाहतोय, बरोबर आहे. SC 110 आणि 1 ते 5 काय सांगते आपलं एस्टिमेटर यांच्याविषयी ते आपण बघूया. स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे, मुलाखतीसाठी संधी शक्य आहे. 20 ते 40% जे काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत यांच्या निवड यादीमध्ये एकाच 3 या प्रमाणामध्ये तुमचं नाव जाऊ शकते. तुम्हाला तिथं जाऊन मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे ओबीसी 134 D.Ed B.Ed M.Ed आहेत, दोन्ही पेपर पास आहे. ओबीसी आहे, इंग्लिश मराठी आणि पॉलिटिक्स आहे. तर अहिल्यानगरला होईल का यांचं नाही. तर 134 आहे आणि D.Ed पण आहेत, B.Ed पण आहेत हे सर, आणि ओबीसी मध्ये आहेत. तर काही हरकत नाही, आपण यांचं B.Ed असल्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 6 ते 8 ला आपण तुमचं बघूया आणि तुमचा विषय सुद्धा इंग्लिश आहे. तर ठीक आहे सर, आपण बघूया. 134 6 ते 8 ला आपण इंग्लिश विषय साठी आपण घेणार आहे. ओबीसी सर्वसाधारण आणि 6 ते 8 तुमचा विषय घेतोय मी इंग्रजी. पुन्हा एकदा चेक करू. ओबीसी 134 आहे. काय सांगते आपलं लाईव्ह एस्टिमेटर ते आता आपल्याला बघायचं आहे. तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहे, स्थानिक स्वराज्य संस्था प्लस मुलाखतीसह. त्यामुळे काही तुमचा पुढचा प्रश्नच नाही येत. पुढे आणखी काही कमेंट्स आपल्याकडे आलेले आहेत. प्रेक्षकांचे जे काही कमेंट्स आहेत, आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या. NTC 130 आहे, 1 आणि 2 पास आहेत, 1 ते 8 साठी ZP ला होईल. काही हरकत नाही सर, पण तुम्ही जर विषय नमूद केला असता तर मला आणखी तुम्हाला स्पष्ट सांगितलं गेलं असतं. पण याच्यामध्ये विषय नाही आहे, तर मी तुमचे 1 ते 5 पाहतोय, कारण सर्व विषयासाठी 130 आणि NTC मध्ये आहे. 130 आणि या सरळ NTC मध्ये आहेत सर्वसाधारण. बघा, NTC हा प्रवर्ग आहे, 1 ते 5 घेतोय. त्यानंतर विषय नमूद केला नाही म्हणून आपण ऑल सब्जेक्ट बघू त्यांच्यासाठी. तर स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईन आहे आणि अनुदान प्राप्त एकाच 3 या प्रमाणामध्ये तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. 60% ते 100% अनुदान प्राप्त शाळेमध्ये. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे 126 ओबीसी आहेत, 1 आणि 2 D.Ed B.Ed MA हिस्ट्री आहेत आणि पॉलिटिकल सायन्स आहेत. तर काही हरकत नाही सर, MA तुमचं पॉलिटिकल सायन्स आहे, हे दोन्ही पास आहे. तर माझं असं मत आहे की तुम्ही MA B.Ed आहे आणि तुमचा विषय पॉलिटिकल सायन्स आहे, तर तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयासाठी आपण बघूया, कारण ते तुमच्यासाठी बेटर राहील असं माझं वैयक्तिक मत आहे. तर 126 ओबीसी
126 आणि सरांचा प्रवर्ग ओबीसी आहे. आपण इथं ओबीसी प्रवर्ग घेऊया. माझं वैयक्तिक मत आहे की त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयासाठी प्रयत्न करावेत, म्हणून आपण इथं कनिष्ठ महाविद्यालय घेतोय. त्यांची शाखा कला शाखा आहे, कारण पॉलिटिकल सायन्स त्यांचा विषय आहे. तर आपण वाणिज्य व कला शाखा याच्यासाठी त्यांचे जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते आपण बघणार आहे. मी दोन्ही साईडला अत्यंत सुरक्षित आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आणि अनुदान प्राप्त. पुढं आपल्याला जायचंय. पुढची आपण प्रतिक्रिया घेऊया. त्यांचं म्हणणं आहे, सर नमस्ते, माझे MA इंग्लिश BEd आहे, TET अँड CTET पेपर 2 पास आहे 2025. त्यांचा स्कोर 98 आहे. ओबीसी NCL कॅटेगरी आहे. तरी विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू कुठे होईल? तर 98 आहे. त्याच्यानंतर यांचा जो आहे MA इंग्लिश आहे, MA इंग्लिश BEd आहे. सर कनिष्ठ महाविद्यालयासाठी तुमचं बघूया आपण, 98 आहे. MA इंग्लिश आहे. अकरा 12 त्यांचा विषय आपण भाषा घेऊया. त्याच्यानंतर 98 त्यांचा स्कोर आहे. आणि आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते ते बघायचं आहे आपल्याला. स्थानिक स्वराज्य तर त्यांचं असं म्हणणं आहे संधी नाही असं दाखवते आहे, आणि जे काही अनुदान प्राप्त आहे ते अत्यल्प संधी दाखवते आहे. पुढं आपल्याला जायचं आहे. TAT स्कोर 123 आहे. SC आहे, त्या महिला भगिनी आहेत. पेपर पास आहे. मॅथ सायन्स आहे. MSc BEd आहे. बॉटनी सब्जेक्ट आहे. बरं, काही हरकत नाही ताई. तर मला असं वाटतं की कनिष्ठ महाविद्यालयासाठी तुम्ही प्रयत्न करावेत. 123 तुमचा स्कोर आहे. मी इथे 123 टाकतोय. 1 2 3. आणि कनिष्ठ महाविद्यालयासाठी तुम्ही जीवशास्त्र विषय शिकवण्यासाठी तुम्हाला बेटर चान्स आहेत. तर SC आहे कॅटेगरी, महिला भगिनी आहेत, 11वी 12वी विज्ञान शाखा, यांचं आपण काय प्रोबॅबिलिटी ते आपल्याला बघायची आहे. ताई तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयासाठी अत्यंत सुरक्षित आहात, स्थानिक स्वराज्य संस्था प्लस 100% अनुदानितसाठी. पुढे आपल्याला आणखी काही प्रतिक्रिया आहेत. 113 SC कॅटेगरी आहेत. ह्या ताईची DEd BEd बोथ आहे. CTET पास आहे. 1 ते 5 ला होईल का? सांगलीमध्ये त्यांचा नाही. काही हरकत नाही ताई, आपण चेक करूया आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते ते. त्यांचा जो स्कोर आहे तो आहे 113. आपण 113 इथं स्कोर त्यांचा नमूद करू, 113. पुढे आपल्याला त्यांचा प्रवर्ग बघायचा आहे. SC प्रवर्ग आहे, महिला भगिनी आहे, आणि 1 ते 5 त्यांचा असा प्रश्न आहे. आपण इथं 1 ते 5 ऑल सब्जेक्ट घेऊया आणि काय रिझल्ट येतो बघू आपण. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू मध्यम शक्यता आहे, बॉर्डर लाईन आहे, पण अनुदान प्राप्त 60 to 100%. एकाच 3 या प्रमाणामध्ये तुमचं सिलेक्शन यादीमध्ये नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्यताही सिद्ध करावं लागते. MSc BEd मॅथ सायन्स आहे, मेथड CTET पेपर 2, जनरल कॅटेगरी, झेडपी किंवा खाजगी संस्थेत सांगितलं 6 ते 8 साठी यांचा प्रश्न आहे. काही हरकत नाही सर, 6 ते 8 घेतोय. आणि तुम्ही जो तुमचा TAITचा जो स्कोर आहे तो तुम्ही नमूद केलेला नाही, त्यामुळे आपलं जे एस्टिमेटर आहे ते काहीच उत्तर देऊ शकत नाही. पुढे ह्या ताई ओपन मध्ये आहेत, 117 आहेत. 1 पेपर पास आहे. 1 ते 5 झेडपीला होईल का पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न आहे. तर आपण बघूया ओपन कॅटेगरीमध्ये 117चा त्यांचा स्कोर आहे या ताईंचा.
इथं मी 117 घेतोय. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी आहे, खुला प्रवर्ग घेऊ आपण, म्हणजे याला ओपन कॉम्पिटिशन असं म्हणतोय आपण. आणि त्यांचा प्रश्न 1 ते 5 ला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे. मुलाखतीसह त्यांना एकाच 3 या प्रमाणामध्ये ज्या काही संस्था आहेत अनुदान प्राप्त, टप्पा अनुदान 20 to 40% याच्या निवड यादीमध्ये त्यांचं नाव येऊ शकते. तिथं जाऊन त्यांना मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल. 114 आहे ओबीसी महिला 1 ते 5 आहे त्यांचं. तर ठीक आहे, 114 1 ते 5 साठी घेऊ आपण या ताईंचं 114. त्याच्यानंतर ह्या ताई ओबीसी प्रवर्गामध्ये आहेत, त्यांना 30% समांतर आरक्षण आहे असं गृहीत धरू आपण. ओबीसी प्रवर्ग घेतला. 1 ते 5 साठी आपल्याला करायचा आहे प्रयत्न. त्यांना काय आपलं लाईव्ह एस्टिमेटर सांगते ते बघूया आपण. रिझल्ट घेऊया. लाईव्ह एस्टिमेटर स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईन सांगते मुलाखतीसाठी 20% to 30% अनुदानावरील शैक्षणिक संस्थेच्या निवड यादीमध्ये या ताईंचं नाव येऊ शकते. पुढे आपल्याला जायचंय. आणखी काही आपल्याला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. 128 एससीबीसी झेडपी 1 ते 5 आणि एम ए डीएड आहेत त्या. तर काही हरकत नाही, तुम्ही 128 एससीबीसी झेडपी ला विचारलेला आहे सर, तर आपण बघूया. 128 हा त्यांचा स्कोर आहे. एससीबीसी आणि सर्वसाधारण झेडपी ला होईल का त्यांचं असं म्हणणं आहे. इकडे बॉर्डर लाईन आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. अनुदान प्राप्त एकाच 3 या प्रमाणात 60% ते 100% निवड यादीमध्ये, सिलेक्शन निवड यादीमध्ये तुमचं नाव जाऊ शकते. तिथं तुम्हाला अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागतं. PAIT 131 आहे, VJA आहे, पेपर 1 डीएड आणि ह्या ताई झेडपीला होईल का असं ते विचारतात वाशिम जिल्हा परिषद मध्ये. काही हरकत नाही ताई, आपण लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते ते बघू. VJA मध्ये आहेत तुम्ही, 131 तुमचा स्कोअर आहे. 131 यांचा स्कोअर आहे या ताईंचा. आणि VJA मध्ये आहेत आपण, याच्यामधनं VJA घेणार आहे. त्याच्यानंतर यांना महिला 30% आरक्षण आहे. 1 ते 5 साठी आपण घेतोय. आणि आपलं एस्टिमेटर काय सांगते ते बघू आपण. त्यात एक सेफ झोन मध्ये, स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही सेफ झोन मध्ये आहात, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही आणि अनुदान प्राप्त मध्येही तुम्हाला बेटर चान्स आहे. पुढे आपल्याला जायचंय. पुढे काही आणखी प्रतिक्रिया आहेत आपल्याला. MSc BEd ओबीसी आहेत ह्या ताई, बीड मिळेल काय 6 ते 10 साठी, पण यांनी त्यांचा स्कोअर दिला नाही. आणखी एक आपले हे बंधू आहेत, यांचं म्हणणं आहे हास्यास्पद वाटते हे 124 ओबीसी 1 ते 5 झेडपी मनपा नफा तर नाहीच, पण 20% अनुदानित संस्थेत कदाचित येऊ शकता असे बोलता. काही हरकत नाही, मी नाही बोलत सर, लाईव्ह एस्टिमेटर सांगते. तुमच्या प्रतिक्रियेचं मी स्वागत करतोय. आपल्याकडे आणखी काही याविषयी माहिती असेल तर आपण सादर करावी. फक्त आपण आपला उद्देश हा आहे सर की प्राधान्यक्रम देत असतानाची हे फक्त पूर्व तयारी आहे, हा काही रिझल्ट नाही. अंतिम जे आहे ते आपल्याला पवित्र पोर्टल सांगणार आहे. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. बीएड आहेत 2 एससीबीसी 134 आणि सोशल सायन्स यांचं म्हणणं आहे, तर 6 ते 8 ला पाहू आपण या सरांचं. 134 आहे आणि एससीबीसी मध्ये आहेत 134. एससीबीसी मध्ये आहेत. त्याच्यानंतर सर्वसाधारण आणि 6 ते 8 सरांचा विषय बघतोय कोणता येतं. सोशल सायन्स म्हणतात सर. याच्यामधनं आपल्याला
सोशल स्टडीज घ्यावं लागेल आणि आपण आता आपलं एस्टिमेटर काय सांगते ते बघूया. तर तुम्ही अत्यंत सुरक्षित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आणि अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेसाठी एका स्थिर या प्रमाणामध्ये तुमचं नाव निवड यादीमध्ये येऊ शकते. तुम्हाला तिथं जाऊन मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. परंतु तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यू साठी सुद्धा अत्यंत सुरक्षित आहात. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढ्या काही प्रतिक्रिया आपल्या जे काही शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्या मिळालेल्या आहेत. आपण एक प्राधान्यक्रम देण्याच्या दृष्टिकोनातून त्याची एक पूर्वतयारी कशा प्रकारे प्राधान्यक्रम द्यावे एवढाच या लाईव्ह एस्टिमेटरचा आपण वापर करावा. यापेक्षा तुमचं वेगळं मत असू शकते. मी त्या मताशी 100% सहमत आहे. जसं त्या अगोदर सांगितलं त्या सरांनी किंवा तुमचं एस्टिमेटर काही सांगते, काही हरकत नाही. जर तुमची प्रतिक्रिया, आपण कुठलीही प्रतिक्रिया असू द्या, आनंदाने स्वीकारायची. कारण आपण शिक्षकी पेशामध्ये आहोत, येणार आहोत, त्यामुळे आपलं मन मोठं असते. हा एक माझा अनुभव आहे. आणि तुम्ही ज्या मला भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मी तुम्हाला पुनश्च एकदा नमस्कार करतो, सप्रेम नमस्कार माझा. आणि आजच्या या चर्चेला मी इथं पूर्णविराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, त्याला स्किप करू नका. आणि याच्यावरनं एक तुम्ही रणनीती ठरवा सर. ज्या काही माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत त्यांना माझी एक नम्र विनंती राहील, याच्यावरनं तुम्ही प्राधान्यक्रम देण्याची रणनीती ठरवायची आहे तुम्हाला. बाकी याच्यामधनं काहीच नाही. अंतिम निर्णय पवित्र पोर्टल. पवित्र पोर्टललाच रोज व्हिजिट द्या. पवित्र पोर्टलवरची जी माहिती आहे तीच आपल्यासाठी खरी आहे. बाकी एक हे प्रिपरेशन्स आहे, बाकी याच्यामध्ये दुसरं काहीही नाही. तर मी आजच्या या चर्चेला पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल.